तुमचे कपडे धरे नाईट पॅन्ट आणि ते माऊली माऊली झोपले जा पटक्यान झोपले ते आणि त्याला रडल. संध्याकाळचे 5:30 वाजले आता आणि मी चाललोय आता कळसूबाई शिखर जे आहे ना ते बघायला चाललोय. मी म्हणजे अजून काय बघितलेलं नाहीये तर मी राहुल सोबत चाललोय, त्याची फॅमिली पण आहे सोबत. माऊली निवांत झोपलाय. तो जर उठला असता ना तो लगेच मागे लागला असता माझ्या. तर आता गपचूप निघतोय बरं का मी, एकदम हळूहळू गपचूप निघालो बाहेर. आणि बाहेर मित्रांनो पाऊस पडतो की काय असं वाटतं, इतकं वादळ चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी, इतकं वारं चालू आहे ना जोराचं. आणि किती वेळाचं इकडं धूळ उठली होती, सगळी वादळ चालू होतं, खूप धूळ उठली होती इथं. राहुलने स्कॉर्पिओ घेतली. कुठं चालले? कशाला? पंचर काढायला. कोण कोण आहे? एवढी. अरे बापरे, हे 5 तू 1 6 आणि मी 7वा. तिकडे सिन्नरच्या बाजूला जे डोंगर दिसत आहे तिकडे पाऊस दिसतोय बरं का. आपली कार खूपच धुळीनं खराब झाली, त्याच्यामुळे ना आम्ही इथं कार वॉशिंग सर्व्हिस सेंटर जवळ थांबलोय. इथे ना आपण पाणी मारून घेणार आहे, चांगली चकाचक धुवून घ्यायची आपली कार. आपल्या गाडीमध्ये डिझेल टाकून घेऊ. लाखलगाव मध्ये थांबलोय आता. तनूला आणि सईला दोघींना फ्रुटी घ्यायची इथं आणि गुलाबजाम घ्यायचे. इथं गरमागरम समोसे काढायचं काम चालू आहे. तोंडाला पाणी यायला लागलं बरं का आता समोसे पाहून. गुलाबजाम घेतले, फ्रुटी घेऊ तनूला. सबस्क्रायबर भेटले त्यांनी आपल्याला, हे बघा ना जिरा दिल्या. आम्हा सगळ्यांनाच भूक लागली तर समोसे पण घेतले बरं का गरमागरम. मित्रांनो आत्ता आम्ही कोटमगावला आलोय तनूच्या आजीच्या घरी. तनूच्या बाबा इथं काहीतरी भंगार काढून देत आहे भंगारवाल्यांना. येताना आपली गाडी चकाचक धुवून आणली होती, पण इथपर्यंत गाडी आल्यानंतर गाडीवर इतकी धूळ बसली का बस. रस्त्याचे पूर्णपणे काम चालू आहे. तनूला आल्या आल्या झोका दिसला बघा ना, लिंबाच्या झाडाला झोका बांधलाय. नको नको काढ नको ना. बरं असं आहे का, गाठ काढावं लागेल. ही छोटा केला ना तो माझ्या मापाचं होऊन जाईल. मग मला खेळता येईल. घे. तनूची बहीण बघा, तनूच्या मावशीची मुलगी आहे. तनूची मावशी आहे, 15-1 दिवसाची झाली असेल ना. भंगारवाल्यांच्या गाडीला एक भोंगा दिसला आम्हाला. बोपू म्हणते ना याला. काय माहिती काय म्हणते. काय मस्ती चालली तुमची? छोट्या बाळाच्या गाडीमध्ये संपसली होती. मित्रांनो संध्याकाळचे आता 8:30 वाजले आता. आणि हे बघा पूर्णपणे काळोख झाला आजूबाजूला. तर आता आम्ही 7 ते 8 जण आहे आता आम्ही. तर स्कॉर्पिओ मध्ये चाललोय आणि इथून जवळपास 50 ते 60 किलोमीटर आहे कळसूबाई. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर आहे. तर त्या ठिकाणी आम्ही चाललोय आता. आम्हाला ते सकाळचा जो सूर्योदय असतो तो बघायचा आहे. पहिल्यांदा चाललोय, मला काय तिथलं काहीच माहिती नाही बरं का. आता तिथं गेल्यावरच कळेल काय आहे कसं आहे. रात्रीचे 10:30 वाजले आता आणि आम्ही आता सह्याद्री या ठिकाणी थांबलो या हॉटेलला. सगळ्यांना इतक्या भुका लागल्यात की बस. कोण कोण आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता आमच्या सोबत. 1 2 3 4 5 6 7 आणि मी 8, असे 8 जण आम्ही चाललोय. जवळजवळ 1.5 किलोमीटर उंच आहे. किती तास लागतात तिथं वर जायला? साधारण जवळजवळ 4-4.5 तास लागतात. वरती गेल्यानंतर कळसूबाईचं एक मंदिर आहे, हा. तिथं दर्शन वगैरे घेतात, सर्वजण लोक येतात. आणि वरती सकाळी सूर्य निघताना तो व्ह्यू बघण्यासाठी भरपूर लोक येतात, भरपूर लांब लांबून लोक येतात. गारवा पण चांगला आहे वरती एकदम. मित्रांनो आम्ही एकदम घाटामध्ये थांबलोय आणि या ठिकाणी आम्हाला काजवा दिसलाय. काजवा, एक काजवा बर का. हे बघा राऊंडने हातामध्ये काजवा धरलाय. हा काजवा आहे. तुम्ही आला हे बघा, हा काजवा आहे. नाही जाऊ दे, पळू दे काय. आता रात्रीचे 12 वाजले बर का. आणि आता आम्ही आलोय बारी गावामध्ये. या ठिकाणी पार्किंग करायची बर का. आता इथनं आपली खरी कसरत चालू होत आहे. कधी पोहोचू आपण? साधारण 4 तास लागणार. या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली. इथं फुल अंधार आहे, फुल काळोख आहे बर का. तर या ठिकाणी 30 रुपयाला बिस्लेरी बर का ही. आणि वर गेल्यानंतर 80 रुपये, 70 रुपये, 60 रुपये अशी या बिस्लेरीचे भाव असणार आहे. उल्हासनगरवरून आले बर का हे सगळे लोक, पहिल्यांदाच आले बर का इथं. आणि फुल काळोख आहे बर का, आजूबाजूला फुल काळोख आहे.
टॉर्च आहे हातामध्ये, त्या टॉर्चच्या साह्यानं आपल्याला वर जायचं. 5 लिटर पाणी, जे काही साहित्य लागते पाणी प्यायला आणि खायला आणि एक टॉर्च हे सोबत घेतलेलं आहे सर्वांनी. किती लोक आले तुम्ही? आम्ही 7 आणि 11 जण आहे. 11 जण आहे. या महिला पण तुमच्या सोबत आहे का? हे बघा, आणि आमच्या सोबत हे बघा, हे किती 8 लोक आहे. मी धरून 8 लोक आहे. बाकी कुठे गेले आपले? दिसतो ना तुम्हाला. मित्रांनो, आता आम्ही एवढ्या अंधाराचं आता आम्ही चाललोय बर का. फुल काळोखे, गड चढायला. तो फुल काळोखे. काय अंदाज नाही आपल्याला किती लांब जायचंय, किती वर जायचंय, काय अंदाज नाही. कारण काळोख खूप आहे. आता 5 मिनिटं वर चालत आलोय. चढ लागला. एवढे लेकर आले, पार मुंबईवरून आले. आम्ही नाशिक वरून आलोय. पाण्याची बिसलेरी किती खाली किती रुपयाला आहे? 30 रुपये. आणि वर किती रुपये बोलले? 80-90 म्हणून आम्ही खालूनच घेतले आणि आमच्याकडे पण बॉटल आहे, पाण्याची व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मित्रांनो, पहिल्या स्टॉपवर आता आम्ही सगळे लोक थांबलोय बर का. पहिला स्टॉप आहे हा. रात्रीचा 1 वाजत आलाय आणि आता आपल्याला किती वर जायचंय ते सांगा तुम्ही. आपल्याला अजून खूप वरती जायचं. अजून आपण 5% पण नाही चढलोय. पहिला स्टॉप आहे आणि पहिल्या स्टॉप पर्यंत मला चढायला इतका दम लागलाय. अक्षरशः मला असं वाटतंय की मी चूक केली. इथपर्यंत आलोय बर का. मी म्हणजे पहिल्यांदा आलोय बर का. आणि इथून पण खूप उंचावर जायचंय आपल्याला, खूप उंचावर. तर बघू आता काय होतं ते. आणि इथं बघा, मुंबई म्हणजे महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात. काय हालत होते. मी वर जातो की नाही मलाच गॅरंटी नाही बरं का. आता बघू. आता कळसुबाई शिखर चढणं म्हणजे काही सोपं काम नाही बरं का. खतरनाक चढ आहे, खतरनाक चढ. मला तर नाही वाटत मी वर जाईल म्हणून. मित्रांनो, या ठिकाणी पहिलं हॉटेल भेटलं. या ठिकाणी आम्ही सगळेजण थांबलोय बरं का. हे मुंबईचे लोक चालले पुढे. इथं झोपून घेतलं माऊलीच्या मामाने. आता या ठिकाणी लिंबू सरबत मिळतंय 20 रुपये ग्लास. नीट जिरती पण हा. कस काय? मी एवढं अजून निम्म्याने आलो आपण. आम्ही या ठिकाणी लिंबू सरबत पिलो बर का. 75% अजून आपल्याला पुढे जायचंय. दुसऱ्या टप्प्यावर आलोय बर का आता. तर या ठिकाणी पुन्हा एकदा हे दुकान दिसलं. पूर्ण काळोखे आणि ज्या वर चांदणे दिसत आहे तिकडे वर जायचंय. खतरनाक चढ आहे बाबा. जिरली आमची. बोलायचीच इच्छा नाही आता. वर जायचं का नाही ते पाहू आता उद्या. चला रे. आम्ही आता 4-5व्या टप्प्यावर आलोय. बापरे, 2 वाजले रात्रीचे आत्ता. बाकीचे सगळे पोर पाठीमागे बर का. बिसलेरी 40 रुपयाला आहे आणि जो 5 रुपयाला कुरकुरा मिळतो तो 10 रुपयाला आहे. हे काका यांचं हॉटेल आहे बर का. इथं हे बघा, हॉटेल कळसुबाई. तर ह्या काकांचं 2 बिघे जागा या ठिकाणी आहे. तुम्ही एवढं साहित्य वर कसं आणता काका? डोक्यावरती. मोटरसायकल येत नाही ना इथं? नाही. कसं आहे चढ? बिच्छू पाहिलं भावांना. बिच्छू कुठे? बिच्छू कुठे? कुठे दाखव. कुठे? कुठे? करताना सांभाळून या मित्रांनो. काळ्या कलरचा बिच्छू आहे. इथं साईडला गेला तो. मित्रांनो, रात्रीच्या काळोखातून वाट काढत काढत आपला मोबाईलचा टॉर्च लावून आम्ही कळसुबाईच्या शिखरावर पोहोचलोय. जवळपास 4 तास लागले. पाय पूर्णपणे दुखायला लागले आणि शिखरावर पोहोचताच हजारो लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी सूर्योदय होणार आहे. आणि तो सूर्योदय बघण्यासाठी इथं जी गर्दी झाली, खूप गर्दी, काय सांगायचं. इथला जो नजर आहे ना वरून बघण्याचा, ते ढग, ते शहर, ती गावं, ते डोंगर, ते तुम्हाला दाखवतो मी आता. या ठिकाणी सूर्योदय होणार आहे अगदी थोड्या वेळात. ते समोर ढग दिसत आहे बघा. आणि इथं खूप लोकांची गर्दी झाली बघा. सूर्योदय बघण्यासाठी या कळसुबाईच्या शिखरावर बघा ना किती गर्दी झाली. हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहे. पूर्ण रात्रभर चालत होते सगळे लोक. या ठिकाणी पोहोचलोय तर हे बघा, या ठिकाणी पाठीमागे सूर्योदय होतोय आणि ते ढग पण बघा किती जवळ ढग येते बघा ना.
मित्रांनो सूर्योदय झालाय त्या ठिकाणी आणि या ठिकाणी कळसू आईचं दर्शन घेण्यासाठी खूप लोकांची या ठिकाणी गर्दी झाली बरं का. मॅगी 60 रुपयाला आहे. हे बघा या ठिकाणी जे बिस्किट आहे ते 20-20 रुपयाला मिळतात. चहा सुद्धा 20 रुपयाला इथं. या ठिकाणी वर इतकं गार वारं आहे ना, रात्रभर आम्हाला इतकी थंडी वाजली वर आल्यानंतर. आणि बघा अशा जबरदस्त अशा शिड्या आहे, या लोखंडी शिड्या आहे काही ठिकाणी. आणि काही दगडांमधून वर चढत जाणं खतरनाक आहे. हे बघा किती लोक खालून वर येत आहे. हे बघा काही इकडनं येत आहे. हे बघा ही लोक खाली येत आहे आणि इकडनं वर जात आहे काही लोक. रात्री खूप काळोख होता त्याच्यामुळं काही व्हिडिओ करता आला नाही बरं का मित्रांनो. दिवसा यायला पाहिजे होतं, पण मग जर दिवसा आलो असतो ना तर हे कळसूबाईचं शिखर मी चढलोच नसतं खरं सांगतो. रात्रीची वेळ होती आणि रात्रीला काही कळालं नाही आपण किती चालतोय आणि मी कधी बघितलं पण नव्हतं नेमके किती उंचावर आहे कळसूबाईचं शिखर. रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे चालत राहिलो. पोटऱ्यांना पायाला म्हणजे इतके गोळे आले का म्हणजे आता घरी गेल्यानंतर तर झोपूनच घेणार आहे मित्रांनो. आता आम्ही खाली चाललोय. जरा खाली उतरणं सुद्धा खूप अवघड आहे आणि तिकडं डॅम आहे बहुतेक. हे बघा तिकडे डॅम आहे बहुतेक. हा बघा किती उंचावर गेलो होतो आम्ही. तिथून खाली आलोय. जवळपास खाली यायला सुद्धा 3 तास लागले आहे का नाही. चला दमछाक झाली मित्रांनो. आम्हा सगळ्यांना इतकी भूक लागली का बस. तर सर्वांसाठी आम्ही इथं मॅगी बोलवली. बघा ही मॅगी तिकडे का बाकीच्या तिकडे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.